नमस्कार, मी अतुल सर. आज तुम्हाला इंग्रजी वाक्यांचा अर्थ कसा लावायचा हेच आज तुम्हाला मी शिकवणार आहे. बघा, तुमचे काळ क्लिअर असतात, हेल्पिंग वर्ब्स क्लिअर असतात, नंतर तुमचे त्यांचे ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस हे क्लिअर असतं. मग तुमचं चुकतं कुठं तेच आपण आज पाहणार आहोत. जसं की बघा, आता वाक्य बरंच मोठं आहे, राईट. इथपासून ते इथपर्यंत आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं की त्या वाक्यातले काळ ओळखायचे, वाक्यांचा काळ. ओके, वाक्यांचा काळ, त्याच्यानंतर काय आहे त्यातले शब्दार्थ, इंग्रजी शब्दार्थ, नंतर वाक्यांचे प्रकार, वाक्यांचे प्रकार म्हणजे ते वाक्य पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का आज्ञार्थी आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की बघा, ॲज द बॉय वॉज लिव्हिंग. आता हे तुमचं वाक्याचा प्रकार आहे, सॉरी, हे तुमचं वाक्य ॲज द बॉय वॉज लिव्हिंग. आता द बॉय वॉज लिव्हिंग म्हणलं तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे मुलगा जात होता, बरोबर. राहुल हे नाव आहे. नंतर काय, सेड लाऊडली, म्हणजेच काय, राहुल, सेड म्हणजे काय, म्हणणे. राहुल नंतर काय आलं, डायरेक्टली वर्बचं सेकंड फॉर्म. लाऊडली म्हणजे काय, मोठ्याने. सेड म्हणाला, कारण की सिंपल पास्ट टेन्स आहे. प्लीज कृपया. नंतर काय, रिमेंबर, आठवणीत. याचा अर्थ पहा, आठवणीत ठेवणे. इथं दॅटचा अर्थ काय झालेला आहे, तो ती त्याप्रमाणे झालेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर आहे व्हॉट एव्हर, जे काही. आय हॅव टोल्ड यू, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे मी सांगितलं आहे. तुला. मस्ट बी केप्ट सिक्रेट, म्हणजेच काय, गुप्त ठेवलंच पाहिजे. काय, गुप्त. आता ह्याच्यामध्ये काय, मस्ट आले आणि त्याच्यानंतर बी आले, म्हणजे हे तुमचं पॅसिव्ह वॉइस आहे, बरोबर. मस्ट बी म्हणजे मस्टचं पॅसिव्ह वॉइस, मस्ट बी केप्ट सिक्रेट म्हणजे गुप्त ठेवलंच पाहिजे. आता डू नॉट. आता इथं वाक्याची सुरुवात कशाने झाली, डू नॉट. डू नॉट म्हणजे हे तुमचं आज्ञार्थी वाक्य आहे, त्याचं नकारार्थी, म्हणजे डू नॉट डिस्क्लोज एनिथिंग. डिस्क्लोज म्हणजे काय, उघड करणे किंवा न सांगणे, सॉरी, उघड करणे, बरोबर. नंतर एनिथिंग म्हणजे काही. टू म्हणजे ला असा अर्थ होतो, म्हणजे कोणालाही, म्हणजे एनिवन म्हणजे कोणीही. बघ, आता तुम्हाला काय केलं, हे तुमच्या वाक्यरचना सगळं आपण तोडून तोडून लिहिलेलं आहे. आता ॲज म्हणजे जसा. ओके, आता ॲज द बॉय वॉज लिव्हिंग. आता इथं अर्थ याचा चेंज होऊन जाईल, जसा मुलगा जात होता, बरोबर. इथं जसा मुलगा जात असताना असा पण अर्थ होतो. जसा मुलगा जात होता किंवा जात असताना राहुल मोठ्याने म्हणाला किंवा राहुल म्हणाला मोठ्याने. आता याला तुम्हाला मोठ्याने पुढे घ्यायचं. मराठीमध्ये असं होत नाही, इंग्लिशमध्ये होतं. राहुल मोठ्याने म्हणाला, कृपया आठवणीत ठेवा की काय, जे काय मी सांगितलं आहे तुला ते गुप्त ठेवलंच पाहिजे. डू नॉट डिस्क्लोज म्हणजे उघड करू नका कोणापाशी, सॉरी, डू नॉट डिस्क्लोज म्हणजे उघड करू नका काही कोणापाशी. हा लक्षात. आता प्रॉपर तुम्हाला अर्थ सांगतो, लिहून घ्या, हे अर्थ लिहून घ्या. तो मुलगा जात असताना राहुल मोठ्याने म्हणाला, कृपया लक्षात ठेव की मी तुला जे काही सांगितलं आहे ते गुप्तच राहिलं पाहिजे, कोणालाही काही सांगू नको. बघा, अशा पद्धतीने तुमचा अर्थ हा 99% तुमचा वाक्याचा अर्थ हा बरोबरच लागणार. फक्त तुम्हाला या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.